नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार यंदा श्रावण महिन्याचा प्रारंभ हा 13 ऑगस्टपासून होणार आहे. श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास, पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिलं जातं. पौराणिक मान्यतेनुसार श्रावणातला व्रत केल्याने आपलं भविष्य खूप चांगलं होतं. भगवान शंकरांच्या आपल्यावर कृपादृष्टी राहतं. या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काही जण श्रावणी शनिवाराचा उपवास धरतात. श्रावणातला विविध सणाच्या रेलचेल असतं. श्रावणातल्या हरियाला तीज, नागपंचमी, रक्षाबंधन, पिठोरी अमावस्या, मंगळगौरी असे विविध सण या एकटाच श्रावण महिन्यात असतात. श्रावणातलं व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदतं. तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी, दूध, बेलपत्र, धतराचे फूल, मध इत्यादी अर्पण करायच्या परंपरा आहे. विशेषतः सोमवारी उपवास करून भगवान शिवांची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात. या महिन्यात प्रत्येक वाराला काही ना काही व्रत असतं. सोमवारी शिवपूजा व अर्धा उपवास करतात. तसेच नववधू तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि सातू या धान्याच्या शिवमुठ सोमवारी शिवाला वाहतात. मंगळवारी नववधू मंगळगौरीच्या पूजन करून हा दिवस विविध विशिष्टपूर्ण खेळ खेळून साजरी करतात. बुधवारी बुधूच्या तर गुरुवारी बृहस्पती पूजा करतात. शुक्रवारी गौरीची पूजा करतात. सर्वजणी भोजन देतात. याप्रमाणे सुवासिनी दूध, फुटाणे घेऊन हळदी कुंकू लावतात. शनिवारी राणी मारुती, नरसिंह व पिंपळ यांची पूजा करतात आणि मुला स्थान घरून भोजन देतात. रविवारी सूर्यांच्या पूजा करून त्याला खीराची नैवेद्य दाखवतात. तर पौर्णिमेला किराने प्रसन्न करण्यासाठी समुद्राला नारळ अर्पण करतात. यावरच नारळी पौर्णिमा व हे नाव आली आहे. या दिवशी बहिणी भावाला राखी बांधतात म्हणून या दिवसाला रक्षाबंधन व राखी पौर्णिमा असं म्हणतात. तर श्रावण वध अष्टमीला कृष्णाचा जन्म झाले तिला कृष्णाष्टमी म्हणतात व त्या दिवशी रात्री कृष्ण जन्मोत्सव साजरी करतात. तर श्रावणातले अमावस्याला पिठोरी अमावस्या म्हणतात, कारण या दिवशी संतान प्राप्तीसाठी पिठोरी व्रत केलं जातं. काही भागात या दिवशी बेलपानाच्या स्थानही साजरी केलं जातं. आणि आज म्हणजेच 13 ऑगस्ट आहे. श्रावण महिन्यातली पहिली गुरुवार. या दिवशी अनेक स्वामी भक्त स्वामी महाराजांच्या सुद्धा विशेष पूजा करतात. अगदी घरच्या घरी स्वामी समोर बसून स्वामी सेवेचा संकल्प करून. तसेच या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात. या व्यक्तीच्या कुंडलीत गुरुग्रह नारळी असतं किंवा कमवत असतं त्या व्यक्तींना आवर्जून श्रावणातली गुरुवारी व्रत करावे. यामुळे कुंडलीतला गुरुग्रह हा बलवान होतो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरुग्रह बलवान असतो त्या व्यक्तींना कधीही अपयशाचा सामना करावे लागत नाही. धार्मिक दृष्टी या दिवशी अतिशय महत्त्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आपल्याला श्रावण महिन्यातली प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी उंबरवट्यावर संध्याकाळी आपल्या आईने आपल्या मुलांसाठी कापुरासोबत जाळा या एक वस्तू पण असणारी आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडी, भांडण, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष तर नष्ट होणारच आहे. पण आपल्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या भरभरून अशी प्रगती होणार आहे.
कोणत्या वस्तू जाळायच्या, कोणत्या वेळात जाळायच्या याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन ही मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक जण खूप मेहनत करतात, खूप कष्ट करतात, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बरेचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाच्या साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसे तर येतं, पण आलेली पैसे टिकून राहत नाही. तर आपल्या घरामध्ये वारंवार भांडण होत असेल तर, कल होत असेल तर, नवरा बायकोंच्या पटत नसेल तर, किंवा मुलं खूप चिडचिड करत असतील, हट्टपणी करतात, त्यांना केलेली अभ्यास लक्षात राहत नसेल, की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनसारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीसाठी समस्या येत असतील, तर या प्रकारांच्या समस्या का निर्माण होतात? तर त्या निर्माण होतात आपल्या घरामध्ये की आपल्यामध्ये असणारे दोषामुळे. जर आपल्या घरात नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शेनू या ग्रहाच्या दुष्भाव असतील, किंवा घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर यामुळे सुद्धा या प्रकाराच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात. आणि या काही तिथीला जर आपण काही प्रभावी उपाय केला तर त्यामुळे निश्चित आपल्याला या सर्व दोषापासून मुक्तताही मिळण्यामध्ये मदती मिळत असतं. तर उपाय आपल्याला प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी करायची. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30च्या वेळी असतं. ती माता लक्ष्मी 6 वाजल्यापासून ते 7:30 वाजेपर्यंत ह्या वेळच असतं, माता लक्ष्मी आगमन वेळ असतं. तर या वेळामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केली तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होती आणि तिचे अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारण असतं, जर तुम्हाला या वेळामध्ये हा उपाय करणं शक्य झाले नाही तर अगदी रात्री 12 वाजण्याच्या आत सुद्धा तुम्ही हा उपाय जे आहे ते करू शकतात. हा उपाय करायला अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा ही प्रज्वलित करून घ्यायची आहे. कारण कोणत्याही सेवा किंवा कोणतेही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केली तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असतं. यानंतर ना आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे. माता लक्ष्मीची आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे. तुळशी मातेच्या इथे सुद्धा आपल्याला दिवा ही प्रज्वलित करून घ्यायची आहे. आपल्या घराच्या सर्व दरवाजे आणि खिडक्या आपल्याला खोलून घ्यायचे, कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडी दोष आहे, अलक्ष्मी येतील आपल्याला घरातून बाहेर काढून टाकायच्या. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंती ही घ्यायची आहे, कारण मातीची पंतीमध्ये सकारात्मकता अशी लहरी असतात. मातीची पंती ही पंचतत्वापासून बनवलेली असतं. मातीची पंतीमध्ये सकारात्मकता अशी लहरी असतात. हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसून करणार आहोत. त्या मातीची पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरी ही टाकायची आहे. आता तुम्ही गाव साईड राहत नसतील तर तुमच्या इकडे शेणाच्या गौरी ही सहज भेटून जाणार आहे. आता तुम्ही शहरात राहत असतील तर इथे पूजाचे साहित्य मिळतं, तिथे तुम्हाला शेणाच्या गौरी ही भेटून जाणार आहे. शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहे, नकारात्मकता, इडापिडी, अलक्ष्मी ती घरातून काढत पाय करून निघून जाते. त्याच्याबरोबर आपल्याला या शेणाच्या गौरीवर 5 भीम शेणा कापूर वड्या हा ठेवायचे आहे. ती प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेना कापूराचे वापर करण्याकरता ते नैसर्गिक रीतीने बनवलेली असतं.
त्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढं पण नकारात्मकता, इडापिडी आहे, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातं. याच्याबरोबर आपल्याला 5 लवंग आणि 3 हिरव्या विलायची सुद्धा घ्यायची आहे. ज्याप्रमाणे हिरव्या विलायची आणि लवंग आपल्या जेवणाच्या चव वाढतात, त्याप्रमाणेच आपल्या भाग्य जुळण्याचं काम सुद्धा करतात असतात. तसेच त्या आपल्याला लागलेली जी वाईट दृष्टी आहे ते दूर करण्याकरता सुद्धा पण आपण हिरव्या विलायची तसेच लवंगापासून काही उपाय करतो, तर त्यामुळे माता लक्ष्मी ही अतिशय प्रसन्न होती. कारण माता लक्ष्मीला हिरव्या विलायची आणि लवंग अतिशय प्रिय आहेत. आता या लवंग आणि हिरव्या विलायची सुद्धा आपल्याला त्या मातीची पंथीमध्ये नेऊन टाकायची आहे. आता आपल्याला थोडासा काळे तीळ घ्यायचे. तिळाच्या उत्पत्ती श्री विष्णूच्या घामापासून झाली होते. तसेच काळे तीळ ही महादेवांना आणि पितरांना सुद्धा अतिशय प्रिय आहे. जेव्हा पण आपण तिळापासून काही प्रभावी किंवा सेवा करतो, तर त्यामुळे आपल्याला कुंडलीमध्ये असणारी प्रत्येक प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे. पण आपल्या आता काळे तीळ आपल्याला आपल्या अशी हातामध्ये घ्यायची आणि आपल्या घरामध्ये जेवढा पण सदस्य असतील, तर त्या प्रत्येक सदस्यांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत 7 वेळी आपल्याला हे काळे तीळ जे आहेत ते उतरवायची आणि त्यानंतर ना हे काळे तीळ सुद्धा आपल्याला त्या मातीची पंथीमध्ये नेऊन टाकायची आहे. आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेली दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीची पंथीमध्ये असणारे कापूर जे आहे ते प्रज्वलित करून घ्यायची आहे. कापूर प्रज्वलित झाली की त्यामध्ये थोडासा तूप सुद्धा टाकायचं. तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो. काही वेळा करता ही मातीची पंथी जी येतं तिथेच आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आणि त्यानंतर ही मातीची पंथी आपल्याला तिकडून उचलायच्या. त्याच्या जे धूर आहे ते आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायची. फिरवताना आपल्याला निरंतर श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हा मंत्राचा जप ही करायची आहे. संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरवट्याच्या बाहेर मधोमध नेऊन ह्या मातीची पंथीला ठेवायची आहे. जिथपर्यंत कापूर प्रज्वलित तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप ही करायची आहे. जेव्हा आपण कापूर सोबत या वस्तू जाळतो त्याच्याबरोबर मंत्राचा जप करतो, यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडी, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष तर दूर होणारच. आपल्या घरामध्ये असणारी जेवढी अलक्ष्मी ती घरातून काढून पाय करून निघून जाते. जर या घरामध्ये कोणतेही प्रकारचा दोष असतो तर त्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन ही होत असतं. आता या मातीची पंथीमध्ये असणारी कापूर शांत झाली की त्यामध्ये काही वस्तू असतील तर त्या जळलेली असतील, काही नाही जळलेली असतील तर त्या वस्तू जी आहे आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन टाकायची. टाकताना फक्त काळजी एवढं घ्यायची की रस्त्यामध्ये टाकू नका, कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहे ते आपण घरातून बाहेर काढून टाकायचे आहे आणि त्या त्रास जे आहे ते दुसऱ्यांना झाली नाही पाहिजे. एखादी वस्तू आपण टाकलं की आपल्याला लगेचच घरी यायची आणि स्वच्छ हातपाय घेऊन आपल्याला तसेच हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही, हे आपल्याला कोणतेही बोलायची नाही. अशी रीतीने हा उपाय जे आहे ते आपल्याला श्रावणातल्या प्रत्येक गुरुवारी करायची. म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याच्या कल्याण हो ही मनामध्ये इच्छा. चला तर मग भेटूया असंच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.